चाहिए था, ये हमारी मांग है। मराठीत आजपासून स्वगणनेला सुरुवात झाली आहे. स्वगणना असेल किंवा आता जनगणना जनरल असेल, पण यामध्ये ओबीसीला मात्र कुठेच स्थान दिलं नाही, ओबीसीचं कालम नाही. मुख्य पंतप्रधानांनी फार मोठी घोषणा करून ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय. आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू असं म्हटलं, पण आता मात्र ते घोषणेला ते विसरून गेलेत आणि ओबीसीला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं, तोंडाला पानं पुसण्याचं काम. स्वतःला ओबीसी म्हणून घेणारे पंतप्रधान ओबीसीची स्वतंत्र जनगणना करून त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे ओबीसीच्या त्यांच्या वाट्याला बजेटमध्ये तरतूद करून त्यांच्या हिश्श्याचं त्यांना दिलं गेलं पाहिजे. ही मागणी राहुल गांधीजींनी अनेक वर्ष केल्यानंतर सरकार झुकलं आणि देतो म्हणून सांगितलं, करतो म्हणून बोललेत, पण मात्र तो वेळकाढूपणा होता, ओबीसीची बनवाबनवी होती, धोकेबाजी होती. हे आता सिद्ध झालेलं आहे. जर देशाचे पंतप्रधान स्वतःला ओबीसी म्हणून घेत असतील तर या जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम का ठेवला नाही याचं उत्तर सुद्धा पंतप्रधानांनी दिलं पाहिजे.